हिट अँड रन प्रकरण म्हटलं की मद्यप्राशन आणि बड्या बाबांची पोरं हे समीकरणच बनून गेलंय की काय असा प्रश्न आता पडू लागलाय. कारण पुणे पोर्शे अपघात प्रकरण असो किंवा मग वरळीतलं हे कारचं प्रकरण असो, दोन्हीकडे समान धागा दिसतोय, तो म्हणजे बड्या बापांची बेजबाबदार धेंड. पाहूया याच संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट. वरळी हिट अँड रन. त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी. माझी बायको काय परत येणार नाही, आता कठोरात कठोर शिक्षा द्यावी. पुणे पॉर्श कार हिट अँड रन. अच्छी जॉब में था वो, वही एक था हम लोगों को सहारा, सब चीज का चला गया, हमारा सहारा छूट गया. अभी हमने छोटे भाई को ही पढ़ा. पुण्यातल्या पॉर्श कारनं दोघांना चिरडून मारल्याचं प्रकरण असो की वरळीतील BMW कारनं कावेरी नाखवा यांना चिरडल्याचं प्रकरण असो, दोन्हीकडे हे कृत्य करणाऱ्यांमध्ये अनेक साम्य आहेत आणि ते म्हणजे बड्या बापाचे दिवटे. या दोन्ही दिवट्यांनी बारमध्ये जाऊन दारूचे घोट घेत खसा ओला केला आणि त्याच नशेत झिंगत गाडीचं स्टेअरिंग हाती घेत निष्पापांचे बळी घेतले. वरळीत मासे विकून पोट भरणाऱ्या कावेरी नाखवा यांचा जीव घेण्याआधी मिहिर शहानं जुहूच्या बारमध्ये दारू ढोसली. ये पुलिस चेक करने आई थी मिहिर शाह के नाम से, तो मिहिर शाह करके जेंटलमैन आए थे, उनका आईडी भी चेक हुआ था. उन्होंने एक ड्रिंक हमारे यहाँ पे लिया है. वो मर्सिडीज गाड़ी में आए थे, बाहर चल के मर्सिडीज गाड़ी में वापस गए. कोई BMW गाड़ी का हमारे यहाँ से नहीं है. 114 का उनका बिल है, उसका रिसीट भी दिखा दिया. 114 को पेमेंट करके गए आणि तिथून झिंगत वरळीकडे लॉंग ड्राईव्हची हौस पूर्ण करण्यासाठी तो निघाला. मिहिर शहा रात्री जुहूच्या बारमध्ये गेला. तिथं 18,780 रुपयांची दारू ढोसली. दारू पिऊन गोरेगावला मैत्रिणीच्या घरी गेला. तिथून लॉंग ड्राईव्हला जाण्याची हौस भागवण्यासाठी वरळीकडे निघाला. पुन्हा गोरेगावकडे जाताना वरळीमध्ये ॲट्रिया मॉल जवळ नाखवा दाम्पत्याला धडक दिली. मिहिर शहा अपघाताच्या वेळेला दारूच्या नशेत असल्याची पोलिसांची माहिती. वरळीमध्ये एका निष्पाप महिलेचा जीव घेणाऱ्या या हिट अँड रन प्रकरणानं मुंबईसह महाराष्ट्र देखील हादरला. पण काही दिवसांआधीच पुण्यामध्ये घडलेल्या पॉर्श कार अपघाताची आठवण अनेकांना झाली. मुंबई हिट अँड रन. आरोपी मिहिर शहा सज्ञात. अपघातापूर्वी मित्रांसोबत पार्टी. गाडी स्वतः चालवली. 65 लाखांच्या BMW उडवलं. बाप बडा नेता, पोरगा पोलिसांच्या हाताबाहेर. अपघातानंतर मैत्रिणीच्या घरी, तिथून फरार. पुणे हिट अँड रन. आरोपी अल्पवयीन. अपघातापूर्वी मित्रांसोबत पार्टी. गाडी स्वतः चालवली. 2.5 कोटींच्या पॉर्श कारनं उडवलं. बाप बडा उद्योजक, वाचवायला पैसाही ओतला. अपघातानंतर जमावानं चोपलं. पुण्याचं पॉर्श कारचं प्रकरण असो की वरळीचं BMW कारच्या अपघाताचं प्रकरण असो, अशा सगळ्या बड्या बापांच्या लाडोबांमुळे अजून किती निष्पाप लोकांचे बळी जाणार आहेत हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणूनच हिट अँड रन प्रकरणातले कायदे आता आणखी कडक करत दोषींना कायद्याच्या कचाट्यात घालून चांगलं सुजवण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा ही अशी बड्या बापांची धेंड रस्त्यांवरच्या नागरिकांना अशीच चिरडत राहतील आणि अपघातानंतर आपण फक्त हळहळ व्यक्त करत हात चोळत राहू, आणि तेही फक्त काही दिवसच. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा